फुकट। मी वर्ग 10 ची विद्यार्थिनी। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनी, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला। उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला। नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला। आज येथे आपण आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूपच वेगळी अशी होती। सुमारे 150हून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता। केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच तिरंगा ध्वज फडकवलेला नव्हता, तर तो तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या हृदयी झळकला होता। आज सर्वजण येथे आपण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसले आहोत। आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपण आज लाभले आहे। आज आपला तिरंगा ध्वज जेव्हा हवेत डोलाने फडकू लागतो, त्या क्षणी आपल्याला त्या देशभक्तांची, क्रांतिकारांची आठवण करून देतो, जे प्रसंगी आपल्या प्राणांचा त्याग करून सुद्धा या देशासाठी लढले होते, ज्यांनी स्वातंत्र्य भारताचे स्वप्न पाहिले होते, स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली होती। जाता जाता मी एवढेच म्हणते की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू, प्राणाने लढून आम्ही शान याची वाढू। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय भारत।